मतदारसंघातील आपण एक धुरंधर नेते आहात. मागच्या वेळी तुम्ही जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे सगळा प्रवास आहे. पण आपली सून या ठिकाणी उमेदवार उभी होती आणि जनतेनं तुम्हाला पुन्हा एकदा उचलून धरले. त्याबद्दल जनतेच्या प्रतिनिधी काय वाटतं त्याबद्दल मला आपल्या कोरोची जिल्हा परिषद आणि तारदाळ पंचायत समिती हे जे लोक आहेत ते कामावर विश्वास ठेवणारे लोक आहेत. ते सुज्ञ आहेत. त्याला कोण काम करतंय आणि कोण नुसता थापा मारतंय हे नक्की माहीत आहे. हे आजच नाही, 2002 पासून ही 5वी पंचायत समिती आहे. 5वी भले वरच्या सीटा एकदा काँग्रेसची आली असेल, राष्ट्रवादीची, त्यावेळी मी काँग्रेसमधनं पंचायत समितीला आलतो. तिकडली एकदा भाजपची आली, त्यावेळी काँग्रेसमधनं इथली आपली सीट आपण आणली होती. हा 5वा निकाल आहे 2002 पासून तारदाळ पंचायत समितीचा, जो आमच्यावर, आमच्या कामावर एकतर्फी विश्वास ठेवलेला आहे. आणि थोडंसं लोकांनी वाटत होतं प्रसाद कोटेचा 1 नंबर आणि 2 नंबर वाढत नाही आणि आम्ही काय तर साधन, पण ते सुद्धा गावातल्या जनतेनं दाखवून दिलं. एका दुसरा वाढ नसला तरी मी अखंड गावात सुद्धा मतदान पडतंय. हे फक्त अफवा पसरली होती की इकडं आपल्याला मतदान पडत नाही, तिकडं पडत नाही. हे या तारदाळातल्या जनतेनं ही 53 कोटीची जी आपण स्कीम केल्या, बाकीची जी कामं केल्यात त्याच्यावर विश्वास ठेवून चांगल्या मतानं आम्हाला तारदाळातल्या जनतेनं विश्वास आमच्यावर दाखवला आहे. आणि ते नक्कीच आमच्या सूनबाई त्यांच्या कामातनं ते दाखवली. आणि ते कोरोची मतदारसंघातील वार्ड नंबर 1 आणि 2 तुमच्या पालिकेला होता आणि त्या दोन्ही पालिकेला नाकारून तुम्हाला पूर्णपणे 3, 4 आणि 5, 6 हे वार्ड तुमच्याकडे होते, तरी तुम्ही तिथे झाला. त्याबद्दल आम्ही गावात राजकारण करत असताना सगळे वार्ड समान आहेत. ठीक आहे, म्हणजे आमचा 2 नंबर स्वतःचा वार्ड असल्यामुळे थोडा आम्ही जास्त असतोय. पण आता गावातल्या सगळ्या वार्डांनी दाखवून दिलं की गावात सगळीकडेच मतं समान पडतात. हे वार्ड नसताना सुद्धा निवडून आले म्हणजे हे गावातल्या मतदारांनी दाखवून दिलं तुमच्या कामावर आमचा विश्वास आहे, तुमच्यावर आमचा विश्वास आहे. आणि भारतीय जनता पार्टी, हळवणकर साहेब असतील, आवाडे साहेब, राहुल आवाडे साहेब असतील किंवा माझे आमदार प्रकाश आवाडे असतील, खासदार घनश्याम दादा असतील, त्यांचे जे सगळ्यांचं काम आहे त्या सगळ्यांच्या कामातनं आणि भारतीय जनता पार्टीच्या कामातनं हा विजय नक्की झालेला. शुभेच्छा तुम्हाला.